आज मी तुम्हाला 1 ते 2 वर्षाच्या मुलीचा मकर संक्रांती स्पेशल म्हणजेच बोर नाण करण्यासाठी जो ड्रेस बनवतात तो मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर इथे मी साडी घेतलेली आहे, त्याचा पदर आधी कट करून घेतलेला आहे. अस्तरच्या 4 घड्या घातलेल्या आहेत, 4 फोल्ड. आणि मी असे काही ब्लॉक्स बनवलेले आहेत 18 to 12 मंथ्स, 1 to 2 इयर्स असे ब्लॉक्स बनवलेले आहेत. तर मी यूज करते 18 to 24 मंथ्सचा, जो की 2 वर्षापर्यंतचा आहे, 1.5 ते 2 वर्षापासूनचा. तर इथे मी ड्रॉ करून घेतलेला आहे त्या ब्लॉकच्या साहाय्याने आणि अशी आहे आपली डिझाईन. तर खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण की आपण खाली असं वाढीव कट करणार आहोत डिझाईनमध्ये. आता मी हे सगळं कट करून घेते व्यवस्थित. आणि ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी सीम अलाउन्स ॲड केलेला आहे, त्याच्यामुळे मी सीम अलाउन्स मार्क नाही केलेला आहे. सेम ॲज इट इज मेन फॅब्रिकवर पण आपण कटिंग करून घेणार आहोत. फ्रंट पार्ट बॅक पार्ट हा सेमच असतो लहान मुलांमध्ये. तर आता आम्ही खालच्या स्कर्टसाठी फॅब्रिक कट करणार आहे. तर खाली मी उंची घेतलेली आहे 14, तशी तर मला 13 घ्यायची आहे. 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे खालच्या फोल्डसाठी. आणि कंबर आहे आपली 24, म्हणजे हाफ केलं तर 12. आणि त्याच्यामध्ये आपण किती प्लेटिंग ॲड करणार आहोत तसं ॲड करून आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर इथे मी सगळ्यात पहिले अशा ह्या 2 काठ कट केलेले आहेत, जे की मी फ्रंट पार्टला लावणार आहे. सेंटर मार्क करून घ्यायचं आहे आणि सेंटरमध्ये मी ती एक पट्टी अटॅच करते एकदम व्यवस्थित. तशीच दुसरी पट्टी पण आपण सेम ॲज इट इज अटॅच करून घ्यायच्या आहेत. दोन्हीही पट्ट्या अटॅच केल्यानंतर आता आपण बनवणार आहोत नेक. तर नेक बनवण्यासाठी मी मार्क करते डाऊनमध्ये 3.5, रेडी मला पाहिजे 4 आणि असा 2 आडवा मी 2 घेतलेला आहे. हा बरोबर नेक आहे, जो की 2 वर्षापर्यंतच्या मुलींना करेक्ट येतो. मी व्ही नेक बनवणार आहे, तर व्ही नेकसाठी मी ते स्टिच करून घेतलं त्या व्ही नेकवर. आणि नंतर एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा, त्याला परफेक्ट नॉचेस देणार आहोत आपण, म्हणजे तो व्ही बरोबर होतो. त्याच्यानंतर मी ते पलटी मारणार आहे. टॉप स्टिच द्यायची आहे आपल्याला, पण त्याच्या आधी आपण व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे त्या नेकला, म्हणजे टॉप स्टिच देताना तो कपडा उलटा होणार नाही किंवा व्यवस्थित येईल फिनिशिंगमध्ये. तर अशा पद्धतीनं स्टिच करून झालेलं आहे आपलं व्यवस्थित. तर आता हे नेक्स्ट बॅक पार्ट करते. सेम ॲज इट इज 3.5 किंवा 2.5 घ्या तुम्ही बॅकसाठी. आणि 2 हे कंपल्सरी घ्यायचे. मी मटका गळा करणार आहे, थोडासा मी मोठा घेतलेला आहे, 3.5च घेतलेला आहे, मला रेडी 4 पाहिजे म्हणून. सेम ॲज इट इज मी इकडे पण तो मार्क करून घेतला आहे. तर आता त्याच्यावर मी टिप मारून घेणार आणि अशा पद्धतीनं बॅकचा पण नेक मी फिनिश केलेला आहे. बॅक साईडला मी हुक आय पट्टीची ओपनिंग देणार आहे. तुम्ही कॉर्डची सुद्धा देऊ शकतात, पण मला हुक आय पट्टीचीच ओपनिंग जास्त आवडते लहान मुलींसाठी. तर एक्सटेंडेड स्ट्रिप मी पहिले स्टिच करते, ती आतमधल्या साईडनी स्टिच करून घ्यायची आहे आणि नंतर पलटून समोरून टॉप स्टिच द्यायची आहे. जशी आपण ब्लाऊजला बनवतो अगदी तशीच बनवायची आहे. तर ही एक्सटेंडेड पट्टी मी फ्रंटची बनवलेली आहे, तशाच दोन्हीही बनवून घेतलेल्या आहेत आणि एकदम छान पद्धतीनं बनलेल्या आहेत. आणि फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता मी त्यांचं अटॅच करणार आहे शोल्डर. तर शोल्डरमध्ये मी यूज करणार आहे सँडविच मेथड, ज्याच्यामुळे दोन्हीकडून पण फिनिशिंग दिसते, कुठूनच तुम्हाला स्टिच दिसणार नाही. अस्तरवर अस्तर आणि मेन फॅब्रिकवर मेन फॅब्रिक लावायचं आणि पूर्णपणे शोल्डरला स्टिच मारून घ्यायची, जशी मी तुम्हाला दाखवली, आणि पूर्ण पलटी करून घ्यायचं. तर आतमध्ये सुद्धा तुम्हाला फिनिशिंग दिसेल. त्याच्यानंतर आपण ह्याला लावणार आहोत स्लीव्ज. तर स्लीव्ज आणि अशा पद्धतीने हे सगळं रेडी झालेलं आहे. खालचं पण फिनिशिंग करून घ्यायचं आहे. पट्ट्या काढायच्या आहेत. तुम्हाला बायस पट्टी काढायची असेल तर बायस काढा, स्ट्रेट काढायची असेल तर स्ट्रेट काढा. मी बायस काढते कारण की माझा खालचा पार्ट थोडासा निमुळता आहे, तर ते टर्निंगसाठी व्यवस्थित बसावं म्हणून मी बायस पट्ट्या काढलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं हे झालेलं आहे रेडी. फ्रंट पार्ट बॅक पार्टही केला. आता मी लावणार आहे स्लीव्ज. स्लीव्जसाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की मी ब्लॉक बनवले आहेत, त्या पद्धतीनं त्या ब्लॉकनी मी 18 to 24 मंथ्सच्या बेबीची स्लीव कट करून घेतलेली आहे. ह्याला लावणार आहे मी आता अस्तर जोडल्यानंतरच आपण त्याला प्लिटिंग ही आहे माझी ब्लॉक मेथड. मी बऱ्याच जवळजवळ 9 to 0 to 3, 3 to 6, नंतर 6 to 12 अशा मंथ्सचे माझे ब्लॉक आहेत. ह्याला मी आता अस्तर जोडून झालेला आहे. आता मी ह्याला प्लिटिंग करते. प्लिटिंग करून झाल्यानंतरच आपण त्याला स्लीव्ज जोडणार आहे, खालच्या साईडनी प्लिटिंग करणार नाही. तर ही थोडीशी बटरफ्लाय प्लस पफ स्लीव आहे. एकदम परफेक्ट पफ स्लीव नाही म्हणता येणार, फक्त वरच्या साईडनी पफ आहे. आणि सेम मार्क करायचा सेंटर शोल्डरचा आणि मग ही अटॅच करायची व्यवस्थित पद्धतीने. थोडीशी लूजसरच स्लीव्ज ठेवायची, कारण आपण लहान मुलींसाठी स्लीव स्टिच करतोय. ब्लाऊजसारखी फिटेड नाही बनवायची. ही लहान मुलींची स्लीव्ज आहे, त्याच्यामुळे
खूप सारी लूज पाहिजे, फक्त पफच ठेवणार आहे मी, खालून लूजनेसच देणार आहे. साईड स्टिच करून घेणार आहे मी आणि साईड स्टिच झाल्यानंतर आपलं हे ब्लाऊज एकदम परफेक्टली रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आहे हे ब्लाऊज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हालाही ही डिझाईन आवडली तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. अगदी मटका गळा लहान मुलींना तर खूप जास्त छान दिसतो. नेहमीच राऊंड 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 गळे नको वाटतात. अशाच पद्धतीने मी अस्तर जोडून घेते स्कर्टच्या पार्टला, जे आपण कट केलं होतं त्याला. त्याच्यानंतर प्लिटिंग करते मी, हातानेच प्लिटिंग बनवणार आहे आणि परफेक्ट असं खूप जास्त कडक प्रेस करून घ्यायचं आहे. आणि प्रेस करताना काळजी घ्या. अशा पद्धतीने मी प्लिटिंगची प्रेसिंग करून घेतलेली आहे, म्हणजे इझिली जातं. 1-1 इंचावर मी प्लीट घेतलेली आहे आणि बरोबर आता मी ती स्टिच करून घेणार आहे. परफेक्टली स्टिच झालं आहे आता आपले हे दोन्हीही स्कर्टचे पार्ट. एक साईडनी आपण पूर्णपणे स्टिच देऊन जोडून घेणार आहोत हा स्कर्टचा पार्ट. तर तो पार्ट एकदम परफेक्टली स्टिच झाल्यानंतर आपण सेकंड पार्ट पण तसा जोडून घेणार आहोत आणि हाफ साईडनी ओपनिंग ठेवणार आहोत. त्याच्यानंतर मी आता वेस्ट बेल्ट मेजर करून घेते. तर माझा वेस्ट बेल्ट पूर्णपणे मेजर झाल्यानंतर तो आला होता 24 म्हणजे त्याचं हाफ 12. तर 12 आणि प्लस मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं, 13 ते 13.5. आणि तशाच पद्धतीने अस्तरही कट करून घ्यायचं आहे. अस्तर आणि तो मेन कपडा आपण जॉईन करून घ्यायचा आहे. वेस्ट बेल्टसाठी जो आपण बेल्ट बनवतोय तो एकदम परफेक्टली जॉईन करून घ्यायचा आहे अस्तर आणि बेल्ट. आणि मग पहिला अर्धा पार्ट आपण जिथून ओपनिंग सोडलेली आहे ही स्कर्टची, तिथून जोडायला लागायचं. तिथून जोडत आल्यानंतर तिथून पूर्णपणे जोडत पूर्ण जोडून घ्यायचं. असं जोडल्यानंतर आतमध्ये टर्न करणार आहोत आपण आणि त्याच्यावर परत टॉप स्टिच देणार आहोत. आणि अशा पद्धतीनेच आपला बेल्ट रेडी होणार आहे. एकदम परफेक्टली टॉप स्टिच द्यायची, खूप जास्त छान फिनिशिंग येते परफेक्टली टॉप स्टिच दिल्यानंतर. आणि परफेक्टली त्याच धाग्याने द्या, खालचा काळ्या धाग्याने देऊ नका, रेड कलरच्या धाग्याने द्या. तर अशा पद्धतीने आपला ड्रेस पूर्णपणे रेडी झालेला आहे. आणि तुम्हालाही अशाच ड्रेस पाहिजे असतील तुमच्या मुलींसाठी तर खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि खूप छान छान ड्रेस मिळतील तुम्हाला डिझायनर. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ऑनलाईन डिलिव्हरी तुमच्या ॲड्रेसवर भेटेल. तर हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच सुंदर फॅशन व्हिडिओजसाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, स्वस्त रहा, मस्त रहा. बाय.